नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद डोंगरे भूमी बायोऑर्गॅनिक्सतर्फे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या शेतामध्ये आपल्या बगीच्यामध्ये जो काडी कचरा तयार होतो, पालापाचोळा तयार होतो, पिकांचे विष अवशेष शिल्लक राहतात, फळ फूल यांचे अवशेष शिल्लक राहतात, त्याचा आपण काय करत असतो? आपण सोप्यात सहज भाषेत त्याला कचरा असे म्हणतो आणि तो जाळून टाकत असतो किंवा इतरत्र फेकून देत असतो. तर खरंच हा कचरा आहे की तो शेतीला, मातीला, आपल्या बागेला उपयुक्त आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे. तर चला आपण बघूया हा जो कचरा आहे त्याचे उपयोग काय आणि त्याच्यापासून आपण जी माती आहे तिची सुपीकता कशी वाढवू शकतो या व्हिडिओच्या सहाय्याने समजून घेऊया. चला तर बघूया. मित्रांनो, हे माझ्या टेरेस गार्डनमधील कुंड्या आहेत आणि या कुंड्यांच्या भोवती जी माती आहे, झाडाच्या भोवती जी माती आहे, त्यात मी या बागेमध्ये तयार होणारा कचरा, पालापाचोळा, फूल आणि फळ यांचे अवशेष, त्याच्यानंतर हे झाडांचे अवशेष, हे या कुंडीत त्या पिकाच्या झाडाच्या भोवती टाकत असतो. तर आपण बघू शकतात की यात पालापाचोळा आहे, विविध प्रकारच्या काड्या आहेत, त्यानंतर फुलांचे अवशेष आहेत, फळांचे अवशेष आहेत आणि याचं हे जे अवशेष आहेत हे बारीक करून ते मी त्या झाडांच्या भोवती टाकून दिलेले आहेत. तर सर्वसामान्यपणे आपण याला कचरा असे संबोधतो आणि हा कचरा आपण इतरत्र फेकून देत असतो. तर खरंच हा कचरा आहे की त्याचा काही फायदा आहे हे जाणून घ्यायचं साठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतात की या कुंडीमध्ये एक मोठंसं झाड आहे, जे शेवग्याचं झाड आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे. तर ते साधारण एक 7 ते 8 फूट उंच झालेलं आहे आणि त्याला शेवग्याच्या शेंगाही लागण्यास सुरुवात झालेली आहे. तर या कुंडीतल्या मातीत प्रामुख्याने ज्यावेळेस ही कुंडी भरण्यात आली त्यावेळेस झाडाचा पालापाचोळा, त्याच्यानंतर गांडूळ खत, निंबोळी पावडर, मासळी पावडर आणि थोड्याफार प्रमाणात माती या ठिकाणी आम्ही भरली होती. आणि त्यानंतर जो या बागेमध्ये कचरा तयार होतो, तो जो कचरा आहे तो या कुंडीत नेहमी आम्ही टाकत असतो. तर आपण बघू शकतात की या ठिकाणी ताजी हिरवीगार जी पानं आहेत, जी कटिंग केल्यानंतर आपण फेकून देत असतो, तर ही पानं या ठिकाणी टाकलेली आहेत. त्यानंतर इथे विविध प्रकारचं पानं आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी काडी आहे. त्यानंतर हे जे याला आपण मोठ्या ज्या फांद्या आहेत तर त्यांचे अवशेष आहेत ते या ठिकाणी टाकलेले आहेत. तर याला बायोमास असे म्हणतात, म्हणजे जैवभार. हा बायोमास हा कचरा नसून ते एक सेंद्रिय कर्बयुक्त महत्त्वाचं घटक आहे की ज्यामुळे तुमची मातीची सुपीकता वाढते. आज जर आपण बघितलं तर मातीच्या विविध समस्या तयार झालेल्या आहेत. यामध्ये मातीतील सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे. सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे तिथे जीवाणूंची संख्या प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे मातीला एक प्रकारचा कडकपणा आलेला आहे, माती घट्ट झालेली आहे, त्याच्यातून पाण्याचा निचरा होत नाही. त्यानंतर उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आपण टाकलेले खत हे झाडाला उचलता येत नाही, ते खते तसेच पडून राहत आहेत. त्यामुळे जमीन शारपट बनत आहे, जमिनीचा वापसा कमी झाला आहे. तर हे सर्व जे प्रश्न आहेत ते एकाच गोष्टीमुळे घडत आहेत की जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे. मित्रांनो, जर आपण सेंद्रिय कर्ब हा जर घटक बघितला तर सेंद्रिय म्हणजे सहइंद्रिय, सजीवांपासून मिळालेले, प्राणी, वनस्पती, मनुष्य यांचे जे अवशेष आहे, त्यांचे जे मलमूत्र आहे, याच्यापासून तयार होणाऱ्या गोष्टी या सेंद्रिय कर्बाने युक्त समृद्ध असतात. मग आपण जर हा पालापाचोळा बघितला, ही झाडांची पानं बघितली, फळ फूल, त्याच्यानंतर ह्या फांद्या बघितल्या, त्याच्यानंतर मृत झाडाची जर मुळे बघितली, तर ही सेंद्रिय कर्बयुक्तच पदार्थ आहे आणि याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण काय करत असतो, ही सेंद्रिययुक्त पदार्थ सहसा फेकून देत असतो आणि ती जाळून टाकत असतो. यामुळे काय होतं आहे की जमिनीला जो सेंद्रिय कर्ब, मातीला जो सेंद्रिय कर्ब आपण फुकटात मिळू शकत होतो तो आता मिळत नाही आणि जाळल्यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण होते. तर
बागेमध्ये जो काडी कचरा तयार होईल, पालापाचोळा तयार होईल, जे विविध प्रकारचे फळं फुलं पान देठ याचे अवशेष आहे ते आपण मातीतच जर शेतीतसुद्धा मातीतच जर काढले तर त्याचा फायदा काय होईल तर बघा आपण बघू शकतो. या ठिकाणी आता ही माती मी थोडीशी उकरतो आहे की याच्यात पूर्वीच आम्ही विविध प्रकारचा पालापाचोळा हा टाकला होता. तर आता मी एकदम हलक्या हाताने हे बाजूला करतो आहे. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी की खालचा जो भाग आहे पालापाचोळ्याचा जुना भाग तो या ठिकाणी कुजायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यापासून एक चांगलं खत तयार झालेलं आहे की जे वजनाला हलका आहे, सेंद्रिय पदार्थांनी युक्त आहे. अगदी बघा कोणत्याही प्रकारची जास्त बळ न वापरता सहजासहजी ही माती मोकळी होते. याचा अर्थ काय की या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर आहेत, त्याच्यामुळे जीवाणू भरपूर आहेत आणि त्यामुळे ही माती भुसभुशीत झालेली आहे. आपण पिकासाठी किंवा बागेतील झाडांसाठी ज्यावेळेस माती हा घटक बघतो तर ही माती एकदम भुसभुशीत असावी की जेणेकरून त्या मातीमध्ये हवेतील ऑक्सिजन सहज मिसळला जावा आणि मुळांना तो ऑक्सिजन मिळावा. त्याच्यानंतर जर ही माती भुसभुशीत असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त पाण्याचा निचरा सहज होतो. आता या ठिकाणी हे सेंद्रिय पदार्थ जर बघितले कोणताही सेंद्रिय पदार्थ तर हा सेंद्रिय पदार्थ मुख्यतः 3 शास्त्रीय घटकांनी बनलेला असतो. तर त्यातले सर्वात जे ताजे हिरवीगार पानं आहेत, यात जर आपण बघितलं ही ताजी पानं आहेत, हिरवीगार आहेत, तर ही सहजासहजी कुजतात, लवकर कुजतात. तर त्यासाठी त्याला एक कारण आहे की ही ताजी पानं आहेत ही एका सेंद्रिय पदार्थांनी बनलेली आहे आणि त्याला म्हणतात सेल्युलोज. सेल्युलोजचे विघटन अति जलद होत असते, त्यामुळे ही पाणी लवकर कुजतात. आता त्यानंतर आपण जर बघितलं की पुढचा भाग बघितला तर या ठिकाणी काही छोट्या काड्या आहेत, त्यानंतर फळांची देठं आहेत. तर ही थोडी कडक असतात आणि याच्याकडे जर बघितलं तर ही थोडी सावकाश कुजतात, कारण याच्यामध्ये जो सेंद्रिय पदार्थ आहे तो आहे हेमिसेल्युलोज आणि हेमिसेल्युलोजला कुजण्यासाठी सेल्युलोजपेक्षा थोडासा जास्त अवधी लागत असतो. त्याच्याही पुढे जर बघितलं आपण लाकूड म्हणजेच आपण झाडाची खोड जर बघितलं, त्याच्यानंतर मुळाकडचा कठीण भाग जर बघितला तर अशा प्रकारचं लाकडाचा भाग हा जो बनलेला आहे हा लिग्निन या अतिशय घट्ट पदार्थांनी बनलेला आहे आणि हे लिग्निन हे कुजण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे आपण जर बघितलं तर सेंद्रिय पदार्थामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, लिग्निन अशी 3 प्रकारचे सेंद्रिय पदार्थ असतात आणि सेल्युलोजचे लिग्निनमध्ये रूपांतर होत असताना तो पदार्थ अत्यंत कडक बनत असतो आणि त्याला कुजण्यास जास्त अवधी लागतो. आता हे जे सेल्युलोजयुक्त पदार्थ आहे त्याच्यामध्ये कर्बनत्र गुणोत्तर हे कमी असते, त्यामुळे तो पदार्थ लवकर कुजतो आणि लिग्निनमध्ये कर्बाचे म्हणजेच कार्बनचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे कर्बनत्र गुणोत्तर हे जास्त असते आणि त्यामुळे तो पदार्थ कुजण्यास खूप वेळ लागतो. हा जैवभार निवडताना, हा बायोमास निवडताना शेतामधला तुम्ही जेवढ्या विविध प्रकारचा निवडाल, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या शेतामध्ये आपण मक्याचे पीक घेतले तर फक्त मक्याचेच अवशेष तिथे न टाकता इतर प्रकारचे जेवढ्या विविध प्रकारचे अवशेष पान, फळ, फूल, मूळ, खोड हे त्या ठिकाणी टाकता येईल तेवढा तो जैवभार समृद्ध होईल आणि तेवढी ती माती समृद्ध होईल. आता या ठिकाणी मी काय करत असतो, बगीच्यामध्ये त्या झाडाचेच औषध फक्त त्या कुंडीत न टाकतात त्या झाडासोबतच पूर्ण हा जो जैवभार आहे तो विविध प्रकारचे पानं, फळं, फुलं, त्याच्यानंतर त्याची खोडं, त्याचे देठ हे एकत्र करून घेत असतो आणि सर्व एकत्र केलेला हा जैवभार की ज्याच्यात सेल्युलोजयुक्त ताजा जैवभार तर आहेच आणि जुना लिग्निनयुक्त असा जैवभार आहे की तो विविध झाडांपासून मिळालेला हा एकत्र करून त्या ठिकाणी मी तो विविध प्रत्येक झाडाभोवती त्या मातीत टाकत असतो. आता मित्रांनो, याने होते काय की ह्या जैवभारामध्ये
या बायोमासमध्ये सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात आहेत. हे सेंद्रिय पदार्थ म्हणजे जमिनीतील जे सूक्ष्मजीव आहे यांचं खाद्य आहे. ज्यावेळेस हे सेंद्रिय पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी टाकतात, हे सूक्ष्मजीव त्याच्यावर गुजराण करतात. हे त्यांचं अन्न आहे. आणि हे अन्न खात असताना, हे सेंद्रिय पदार्थ खात असताना ते त्या ठिकाणी सेंद्रिय आम्ल हे सूक्ष्मजीव स्रवत असतात. आणि याच प्रक्रियेला आपण कुजणे असं म्हणतो. म्हणजे कुजण्याच्या प्रक्रियामध्ये ज्यावेळेस सेंद्रिय पदार्थ हा कुजत असतो, मग तो सेंद्रिय पदार्थ कोणताही असू द्या, तो सेंद्रिय पदार्थ कशापासूनही बनलेला असू द्या, तो ज्यावेळेस कुजत असतो तर त्या ठिकाणी काय होत असतं की त्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारची सेंद्रिय आम्ले, उदाहरणार्थ ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, अमायनो ॲसिड हे त्या ठिकाणी त्या मातीमध्ये पडतात. आणि आज जो आपल्याला मातीचा जो सर्वसाधारणपणे जी सगळीकडे अडचण दिसून येते की ही माती अल्कली धर्मीय झाली आहे, की जिचा सामू 7च्या पुढे गेला आहे, 8, 8.5, 9 म्हणजेच ती अल्कली धर्मीय झाली. तर हा सेंद्रिय पदार्थ हा बायोमास कुजताना या ठिकाणी सेंद्रिय आम्ले स्रवल्यामुळे या मातीचा pHही सहजासहजी उदासीनतेकडे येतो, म्हणजे 7च्या आसपास येतो. त्यामुळे मातीचे सुपीकता वाढण्यास मदत होते आणि अन्नद्रव्यांचे ग्रहण झाडाला सहज करता येते. तर बघा मित्रांनो, हा जैवभार जो आहे तो जेवढ्या विविध प्रकारचा असेल तो तेवढ्या फायद्याचा. सेल्युलोजयुक्त जैवभार असेल तो कमी काळ टिकतो आणि लिग्निनयुक्त जर जैवभार असेल तर तो अधिक काळ टिकतो. आणि त्याच्यापासून एक चांगल्या प्रकारचं खत, चांगल्या प्रकारचं भूसुधारक त्या ठिकाणी तयार होतं आणि आपली माती सुपीक होत असते. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या बागेमध्ये, आपल्या शेतामध्ये तयार होणारा हा जो जैवभार आहे याला काडी कचरा, पालापाचोळा न समजता तो सोन्यासारखा समृद्ध आहे याचा वापर करावा. या जैवभाराने जमिनीला सेंद्रिय पदार्थ तर मिळतातच, पण त्यासोबतच हा जैवभार जमिनीला आच्छादन देतो. त्यामुळे सूर्याची किरणे या मातीवर सहज न पडतात त्या ठिकाणी पाण्याचे बाष्पीभवन आपण रोखू शकतो. तर हे एक नैसर्गिक प्रकारचं मल्चिंग आहे. त्यासोबतच हे मल्चिंग असल्यामुळे जी तणाची, गवताची बी या मातीत असतील तर त्यांना ऊन मिळत नाही आणि त्यांची वाढ होत नाही. असे हे विविध फायदे या बायोमासचे, या जैवभाराचे आहे. हा जाळून टाकला तर पर्यावरणास घातक आहे, पण हा जर आपण वापरला तर त्याचे विविध फायदे आहे. माझी सर्वांना विनंती आहे की हा विविध प्रकारचा जैवभार, ज्यात विविध ताजी पाने तर आहेतच, जुनी काडी कचरा आहे, त्याच्यानंतर खोड आहे, हे मातीत मिसळा. तो जेवढ्या जास्त प्रकारच्या विविधतेने मिसळता येईल तो मिसळा, जेणेकरून तुमची जमिनीची गुणवत्ता, मातीची गुणवत्ता ही चांगली होईल. धन्यवाद. मी अपेक्षा करतो की इथून पुढे हा काडी कचरा आपण न जाळता तो आपल्या बागेतच टाकाल याची मला आता खात्री आहे. फक्त हा कचरा निवडताना एकच काळजी घ्या की ज्या कचऱ्यावर कीड, रोग तुम्हाला दिसेल, उदाहरणार्थ मिलीबग, पिठ्या ढेकून दिसेल, पांढरी माशी दिसेल किंवा हानिकारक बुरशी दिसेल, तर असा कचरा शक्यतो या ठिकाणी घेऊ नका. जर तुम्ही तो घेतला तर सुरुवातीला जर तुमची माती ही अशक्त असेल तर त्या ठिकाणी ते हानिकारक सूक्ष्मजीव, ती कीड त्या ठिकाणी वाढू शकते आणि माती अजूनच खराब होऊ शकते. मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा, अगदी कीड रोगग्रस्तही जैवभार या ठिकाणी या मातीत मिसळत असतो. कारण की माझी माती आता ह्या 2 वर्षाच्या सततच्या सवयीमुळे सुपीक झालेली आहे. त्यामुळे तिच्यात उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही कीड रोगयुक्त माती जरी, पालापाचोळा जरी मिसळला तरी ती हे उपयुक्त सूक्ष्मजीव मारून टाकत असतात. आपणास याविषयी अधिक माहिती हवी असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 9359 711 408.
तर अशाच विविध प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपला जो भूमी बायो ऑर्गॅनिक्स हा यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.